जे ओपन सर्जरीमध्ये खूप जास्त रक्तस्राव होतो. ओके, ते चान्सेस असतात खूप जास्त. तर लॅप्रोस्कोपी सर्जरीमध्ये किती चान्सेस असतात सर? ॲज अन म्हणजे तू जर सर्जरीचं जर म्हटला, एखादी स्पेसिफिक सर्जरी करायची मला गर्भपिशवीचं ऑपरेशन करायचं आहे, गर्भपिशवी काढायची आहे. जर मी ओपन सर्जरी केली, तर माझं म्हणजे रक्तस्राव हा स्किन कट करण्यापासून सुरू होतो. राईट? मग स्किनचे सगळे लेयर्स, त्याच्या खालचे अनेक लेयर्स असतात. तर प्रत्येक लेयरला रक्तपुरवठा असतो आणि तो जसं मी कट करेल तिथे रक्तस्राव होणार आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये जर इन्सिजन 1 सेंटीमीटर म्हणजे टोटल इन्सिजन 2 सेंटीमीटरच्या कमी असतं. त्यामुळे रक्तस्राव होत नाही. आणि लॅप्रोस्कोपीमध्ये जी काही टेक्नॉलॉजी वापरतो आपण, म्हणजे आम्ही हार्मोनिक नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरतो किंवा आम्ही काही इलेक्ट्रोकोॲग्युलेशनचे इन्स्ट्रुमेंट वापरतो. ही इन्स्ट्रुमेंट एवढी सुपर टेक्नॉलॉजीची आहेत, की ती रक्तस्राव होऊच देत नाही. जिथे कट करायचं ते इन्स्ट्रुमेंटने कट केलं तर असं लीलया कट होतं, की एक थेंब सुद्धा रक्त दिसणार नाही तिथे. त्यामुळे रक्तस्राव हा लॅप्रोस्कोपीमध्ये खूप कमी होतो.